आणि शरद पवार ना भोगतोय, कर्माचे फळ भोगतोय, वाकडा तिकडा झालाय. हे तुझ्या कर्माचे फळ आहेत, एवढं लक्षात ठेव. हा, कर्माचे फळ आहेत. चांगली लोक पटकन जातात, वाईट लोक जात नसतात. हे जे तू भोगायला लागलाय ना, तुझे नासवणं लावलंय ना, अरे शेवटच्या श्वासापर्यंत पण नासवतोच का? गौऱ्या गेल्या ना तुझ्या मसनात. आता तरी सुधर की जरा, आता तरी चांगलं काम कर ना. हा, जायची वेळ आली ना तरी अजूनही वाटोळच करून चाललाय का समाजाचं? तुमचा नीचपणा समाजाच्या लक्षात आलेला आहे. शरद पवार आणि जरांगे, सुट्टी नाहीये तुम्हाला. हा, तुम्ही जो खेळ मांडलाय ना फक्त फडणवीसला आणि भाजपला संपवण्यासाठी, कशा का? तर मराठ्यांना जे काय देऊ शकतं ना ते फक्त फडणवीस आणि भाजपच देऊ शकतं, हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. म्हणून यांना पहिलं घालवा. हा, हा माणूस घालवा. फडणवीस घालवला ना की बरोबर मग तुम्हाला रान मोकळं. पार तुमचा तळफळाट चाललेला आहे सगळ्यांचाच. सगळ्यांचं भुकणं फक्त फडणवीस फडणवीस फडणवीस. दुसरं तुम्हाला दिसत, सगळ्यांना रोग झालाय फडणवीस नावाचा. काय गरज नाहीये त्या ओबीसी आरक्षणाची आपल्याला. किती टक्के आहेत, किती येणार आहे आपल्या वाट्याला, ह्याचा विचार करा. आणि काय फायदा आहे त्यातनं आपला. परंतु इकडे ईडब्ल्यूएस मध्ये मात्र पुन्हा एकदा सांगते की 10% 2 जाती आहे आणि इकडे 19% 347 जाती आहे ओबीसी मध्ये. अजूनही डोळे उघडा, अजूनही डोळे उघडा. धुंदी काढून टाका तुमच्या डोळ्यावरची. जे जरांगेने तुम्हाला आफू पाजलाय ना त्या नशेतनं बाहेर या. याने फक्त शरद पवाराचा पक्ष वाचवण्यासाठी हे सगळं थोतांड केलेलं आहे, एवढं लक्षात ठेवा माझ्या बांधवांनो. शरद पवाराला फक्त ती जात मोठी करायची आहे आणि मराठ्यांना संपवायचं आहे. मराठ्यांच्या मुलांना कुठंच नाही जागा मिळाली पाहिजेत. मग मराठ्यांच्या मुलांनी काय करायचं? चोऱ्या माऱ्या करायच्या, दंगली करायच्या, मारामाऱ्या करायच्या आणि यांचे झेंडे घेऊन यांच्या मागं पळायचं. मराठ्याच्या मुलांनी फक्त हेच काम करायचं का? झेंडे घेऊन यांच्या मागच पळायचं का? आमची मुलं नाही खुर्चीवर बसली पाहिजेत, आमची लेकरं नाही बसली पाहिजेत. अरे हा आहे ना, मराठ्यांच्या लेकरांना भेटलं पाहिजे. मराठ्यांच्या लेकरांच्या घशातलं घेऊ नका. मराठ्यांच्या लेकरांना मला खुर्चीवर बसवायचंय असं म्हणून म्हणून यांनी मराठ्यांच्या लेकरांचं सगळं वाटोळं करून टाकलं या जरांगेने. भावनिक केलं आपल्याला, एवढं लक्षात ठेवा. फार 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 विचित्रपणा लावलेला आहे, तुम्हाला सांगते. फार विचित्रपणा लावलेला आहे. नक्कीच नक्कीच मराठ्यांना आरक्षण मिळवण्यासाठी अगदी जीवाची बाजी लावणार मी, परंतु याच्यासारखा मूर्खपणा करणार नाही. माझ्या मराठ्यांना भ्रमित सुद्धा करणार नाही. लक्षात ठेवा. इंदिरा सहानीची जी कॅप त्यांनी टाकलेली आहे ना, ती आपल्याला कायदेशीररित्या ती कॅप उडवायची आहे, एवढं लक्षात ठेवा. ज्या वेळेला आपण ना संविधानिकरित्या आपली बाजू कोर्टामध्ये मांडू, संविधानाचा आधार घेऊन, तिथे आपले मुलं, आपण आपली जात ही कशी मागासवर्गीय आहे, ज्या वेळेला 50% मर्यादा तोडण्यात येईल त्यावेळेला आपलं 10% आरक्षण टिकणार आहे, एवढं लक्षात ठेवा. ती 50% मर्यादा तोडावी लागणार आहे. आपल्याला 10% भेटलं ते नक्कीच टिकणार आहे. परंतु जर 50% मर्यादा तोडली तर आपल्याला आपल्या आरक्षणाच्या विरोधात कुणीही याचिका दाखल करू शकत नाही. मग याच्यासाठी काय करायचंय? अभ्यासू लोकांच्या जवळ जा. ते काय म्हणतात ते बघा. उगाचच नाही का रॅली काढा, शांतता रॅली काढा, काय अमकी रॅली काढा, अमकी सभा काढा. अरे कोण देतं तुझ्या सभेला पैसे, तुझ्या रॅलीला पैसे? या रॅलीच्या मागचा उद्देश काय आहे का आम्ही लोक समजून घेत नाही. ही रॅली फक्त एक लक्षात ठेवा, तो आत्ताच कुणाला भेटत नाही. मग तर त्याला असा माज येईल, तुम्हाला काय सांगायचं. त्याला आत्ता जितका माज आलेला आहे. हा, भयंकर भयंकर परिस्थिती होणार, एवढं लक्षात ठेवा. भयंकर परिस्थिती होणार आहे. लक्षात घ्या. अजूनही डोळे उघडा. ह्या नीच माणसाच्या नादी लागू नका. आणि धिंगाणा लावलाय यांनी, धिंगाणा फक्त समाजाचा, एवढं लक्षात ठेवा. वाटोळ केलंय समाजाचं. भोगावं लागल रे. इथं करा आणि इथंच भरा, एवढं लक्षात ठेवा. भोगावं लागेल. तुमचा नीचपणा आहे ना समाजाच्या लक्षात आलेला आहे. नालायकांनो, नीचपणा करताय, सुधरा रे. मंबाजी औरंग्याच्या छत्रपतींच्या राज्यात राहतात. आया बहिणींना शिव्या देतात. अरे वैचारिकवाद आहे ना, विचारातून मांडा. भिकाऱ्यांनो, अवकात नाहीये तुमची. हा, तुमची अवकातच नाही. आज नाही का ते ठाकूरनी याच्यामध्ये बोललाय,
लोकसभेमध्ये, पार्लमेंटमध्ये लय धुतला आज. एका जातीवादी किड्याला जनगणना करायची होती, त्याला मुस्लिम जातीची जनगणना करायची होती. त्यांनी सांगितलं मग, जिसको जाती ही नहीं है, जिसकी जाती का ठिकाणा ही नहीं है, वो चला जाती की जनगणना करणे. असेच होणार आहे तुमचे पण हाल. थांबा, तुमचे पण असेच तोंड टेचल्या जाणार आहेत. मुलांना कळत नाही अशातला भाग नाहीये. ठीक आहे, किती तुम्ही तुमचा फायदा करून घ्याल रे, किती. एक दिवस डोळे उघडणार आहेत आणि उघडलेले आहेत समाजाचे डोळे. हे या भ्रमात राहू नका. आता समाज तुम्हाला जोडणार आहे, एवढं लक्षात ठेवा. कायदेशीररित्या येणारे आहे ना निवडणुकीमध्ये समाज तुम्हाला जोडणार आहे. याचं बघा ना तुम्ही स्टेटमेंट काय जरांग्याचं, परवाचं स्टेटमेंट बघा. वेळ आली ना, शिंदे साहेबांना कामापुरता घातला बरं का त्यांनी, फक्त नावापुरता. वेळ आली ना आम्ही शिंदेचे उमेदवार निवडून देऊ, आम्ही काय नाना पटोलेचे निवडून देऊ, आम्ही महाविकास आघाडीचे निवडून देऊ, आम्ही शरद पवाराचे निवडून देऊ, पण देवेंद्र फडणवीसला संपवल्याशिवाय. अरे झोप रे गण्या घरी जाऊन. हा गोट्या झोप घरी जाऊन. तुझ्यासारखे लय आले लय गेले चालला फडणवीसला संपवायला. हा दंगलबाज माणूस, चिलीम फुक्या. तुझ्या तोंडात काय, डोक्यात काय गांजाच भरलेला आहे का रात्रंदिवस? गांजाड्या. लय वाटोळ केलं तू माझ्या लेकरांचं, लय वाटोळ केलं. ते जे 10 आहेत ना, जे 9 भरलेत ना, 9 त्या ठिकाणी ना माझे बांधव असते. हा 5-6 बांधव माझे असते, ज्यांना तू पैसे देऊन माझ्या पोस्टवर लाईव्हवर भुकायला लावतो ना. काय उपयोग नाही अरे. तुला तुझी मीडिया विकत घेतली आणि त्यांच्या पुढे बाईट देतोय ना तू नाही रे. हे तुझ्या खायचे वांदे तू काय घेणार मीडिया विकत? जो काय तुझ्या पाठीमागं आहे ना, तुझा पाठी राखा, त्यांनी मीडिया विकत घेऊन तुझ्याजवळ ठेवलेले आहेत. त्यांचे व्ह्यूज बघ आणि माझे व्ह्यूज बघ, कळेल तुला लोक कुणाला बघतायत जास्त ते. हा तुझे व्ह्यूज बघ, तुझ्या देतो ना बाईट त्याचे व्ह्यूज बघ. म्हणजे लोकांनी काय केलं, तुला डायरेक्ट तुझा आवाज सुद्धा, लोक म्हणतात आता त्याचा आवाज सुद्धा ऐकायचा कंटाळा यायला लागला. त्याचा आवाज जरी आला ना, त्याचा व्हिडिओ आला ना, म्हणतात आम्ही डायरेक्ट स्किप करतो, असा वर फेकतो डायरेक्ट. ऐकायचंच नाही याचं काय. हे ना, ही तुला उत्तरती कळा लागलेली, एवढं लक्षात ठेव. तुला उत्तरती कळा लागलेली आहे आणि ती संगीता वानखेडेमुळेच लागलेली आहे. हा सुट्टी नाही तुला, सुट्टी नाही तुला, एवढं लक्षात ठेव. तुमच्या जरांग्याची भाषा बघा ना काय. हा त्यांना चिन्ना अशी तर आमची नाही ना, आमची नाहीये. आम्ही तर जे नॉर्मली बोलतो का राग आल्यानंतर, तीच भाषा आहे आमची. हा तुमच्या जरांगेसारखी अश्लील भाषा नाही आमची. तुमच्या जरांगेची भाषा बघा काय, त्याला जाऊन सांगा तिकडे जरा, आणि नंतर माझ्याकडे या सांगायला. बिनला जे माझ्या चॅनलवर येत आहेत तोंड घालायला. तुम्हाला कुणी तुकडा पण टाकत नाही इथं, तरी येतातच आणि घाण खायला. घाण खायची सवय ना. तुम्ही काय एका ठिकाणी तुमचं पोट भरता का? तुम्ही 10 ठिकाणी जाऊन नाही का तुकडे मोडणारी? तुमचं घरच त्याच्यावर चाललंय ना. झेंडा उचले तुम्ही, झेंडे उचला, सतरंजा उचला आणि पळा त्यांच्या मागं. त्याचे बुट घालून द्या त्याला. तो घरातून निघला ना की बुट द्यायची त्याला. तो थुकायला लागला की ते पण चाटून घेत जा. तुमची एसती जे घाण बोलणार आहे ना माझ्या याच्यावर, हा तुमची लायकीच ती, एवढं लक्षात ठेवा. त्याला म्हणत जा, थुकत जा तू, ते पण चाटतो आम्ही. कारण दारू प्यायला भेटायला लागले तुम्हाला, मटणं खायला भेटायला लागले, त्याच्यामुळं तो तुमचा देव. सो हरकत नाही. गुड नाईट, शुभरात्री, श्री स्वामी समर्थ. मस्त खा, स्वस्त रहा, जगा आणि जगू द्या. उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येईलच. तोपर्यंत तुमचीच संगीताताई वानखेडे.